शुक्रप्रदोष व्रतकथा. सूतजी म्हणाले, श्रोते हो, शुक्रप्रदोष व्रताची विधी सोमप्रदोष व्रतासारखाच आहे. यामध्ये खिरीसारख्या पांढऱ्या पदार्थांचे सेवन करणे यास विशेष महत्त्व आहे. या व्रताचरणाने स्त्रीस सौख्य लाभते, सौभाग्य वृद्धी होते. आता या व्रताची कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. प्राचीन काळची गोष्ट आहे. एका नगरात 3 घनिष्ठ मित्र राहत असत. त्यांच्यापैकी एक राजपुत्र होता, दुसरा ब्राह्मणपुत्र आणि तिसरा धनिकाचा पुत्र होता. राजपुत्र व ब्राह्मणपुत्र यांचे विवाह झाले होते व ते आपापल्या स्त्रियांसह संसार करीत होते. धनिक पुत्राचा विवाह झालेला होता, पण त्याची पत्नी सासरी नांदवयास आलेली नव्हती. एके दिवशी हे तिन्ही मित्र गप्पागोष्टी करीत होते. गप्पांमध्ये स्त्रियांचा विषय निघाला. तेव्हा स्त्रियांची प्रशंसा करताना ब्राह्मणपुत्र म्हणाला, पुरुषाला स्त्रीशिवाय शोभा नाही. पत्नी ही गृहलक्ष्मी असते. तिच्याशिवाय जीवन म्हणजे रिकामा व्यवहार. स्त्रीशिवाय घर म्हणजे भूतांचे आश्रयस्थान. ते ऐकून धनिकाचा पुत्र त्वरेने आपल्या घरी गेला. त्याने आपल्या मातापित्याकडे पत्नीला आणण्याचा निश्चय बोलून दाखविला. त्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ते उभयता म्हणाले, बाळा, तुझी पत्नी येथे आली पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे, पण सध्या शुक्रदेवता अस्तंगत आहे. या दिवसांमध्ये विवाहित स्त्रियांना त्यांच्या माहेरहून सासरी नांदावयास आणणे शुभकारक नसते. पण धनिक पुत्राने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. तो हट्टाने आपल्या सासरी गेला. त्यांनी सासू सासऱ्यांना आपले मनोगत सांगितले. त्यांनीही त्याला समजाविण्याचा, त्याला त्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकेना. शेवटी त्यांचाही नाईलाज झाला. त्यांनी जावयाचा यथोचित आदर सत्कार केला आणि आपल्या कन्येला सासरी नांदावयास पाठविले. सासरच्यांचा निरोप घेऊन तो धनिक पुत्र पत्नीसह आपल्या गावी निघाला. बैलगाडीतून प्रवास सुरू झाला. नगरवेशीच्या बाहेर येताच गाडीचे एक चाक निखळले. त्यामुळे एका बैलाचा पाय मोडला. पत्नीही खाली पडली. तिला अनेक जखमा झाल्या. त्याने चाक जोडले. बैलावर आणि आपल्या पत्नीवर प्रथमोपचार करून तो पुढे तसाच निघाला. काही अंतरावर चोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी धनिक पुत्राला व त्याच्या पत्नीला मारहाण केली आणि त्यांच्याकडील धनधान्य वस्त्रालंकार लुटून पसार झाले. ते दोघे रडत रखडत कसेबसे आपल्या घरी पोहोचले. अंगणापाशी येताच धनिक पुत्राला सर्पाने दंश केला. त्यामुळे तो जीवाच्या आकांताने ओरडला. त्याचा आवाज ऐकून घरातील सर्व माणसे धावत बाहेर आली. त्याच्या पित्याने तत्काळ वैद्यांना बोलावून घेतले. त्यांनी उपचार सुरू केले व हा पुत्र 3 दिवसांनी मरण पावेल असे स्पष्ट सांगितले. या व्रताने त्या कुटुंबावर कुऱ्हाडच कोसळली. त्याच्या मृत्यूच्या धास्तीने त्याचे माता पिता भयभीत झाले. पत्नी रडू लागली. हे वर्तमान समजताच धनिक पुत्राचा मित्र असलेला ब्राह्मण त्वरेने तेथे आला. तो महाविद्वान होता. तो धनिकाला म्हणाला, तुमचा पुत्र महामूर्ख आहे. शुक्रास्त असताना तो पत्नीला सासरी घेऊन आला, म्हणूनच त्याला संकटांना सामोरे जावे लागले. आता त्याला पत्नी समवेत तिच्या घरी पाठवा. त्याला वाचविण्याचा हाच एकमात्र उपाय आहे. त्याचबरोबर तुम्ही दोघांनी शुक्रप्रदोष व्रत करा. त्यायोगे तुम्हा सर्वांचे कल्याण होईल. धनिकाला त्याचे म्हणणे पटले. त्याने शुक्रप्रदोष व्रत करण्याचा संकल्प केला आणि आपल्या पुत्राला व पुत्रवधूला माघारी पाठविले. तिच्या माहेरी जाताच त्याच्या प्रकृतीला आराम पडू लागला. तो लवकरच पूर्ण बरा झाला. संकल्पाला अनुसरून धनिकाने व त्याच्या पत्नीने शुक्रप्रदोष व्रत केले. त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्यांच्यावरील संकटांचे निरसन होऊन ते कुटुंब सुखी झाले. ओम नमः शिवाय.